राज्यामध्ये एकीकडे मनसे आणि ठाकरे गट एकत्र येणार अशी चर्चा असताना दुसरीकडे नाशिकमध्ये मनसेच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्त्वाची अशी घटना घडलेली आहे आणि ते म्हणजे नाशिकचं मनसेचं जे राजगड नावाचं कार्यालय आहे ते आता पूर्णपणे बदलण्यात आलेलं आहे, सुसज्ज करण्यात आलेलं आहे आणि मुख्य म्हणजे या मनसे कार्यालयामध्ये अनेक बदल देखील करण्यात आलेले आहेत। नाशिकचं ठक्कर बाजार परिसरात असलेलं हेच ते मनसेचं कार्यालय आहे जे जवळपास गेल्या 10 वर्षांपासून या ठिकाणी आहे। आता मात्र या मनसे कार्यालयात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेले आहेत। एकूणच हे नेमके बदल काय आहेत ते आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मनसे कार्यालयामध्ये आता आपण ज्या प्रवेशद्वारानं प्रवेश केला ते या ठिकाणी नव्हतं। सुरुवातीला तुम्ही मनसे कार्यालयात यायचं असेल तर त्या कोपऱ्याला तिथे ते मनसेचं कार्यालयात येण्यासाठीचं प्रवेशद्वार होतं। आता मात्र हे प्रवेशद्वार बदलून ते या दिशेला करण्यात आलेलं आहे। यासोबतच मनसेचे सगळे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी ज्या वेळेला बैठकीला बसायचे त्यावेळेला इकडच्या दिशेला तोंड करून ह्या दिशेला तोंड करून ते बसायचे। आता मात्र ही दिशा देखील बदलण्यात आलेली आहे आणि कार्यकर्त्यांचं तोंड जे आहे ते समोरच्या बाजूला राहील आणि जे पदाधिकारी किंवा नेते कार्यकर्त्यांना संबोधित करतील त्यांचं तोंड उत्तर दिशेला असेल अशा पद्धतीची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मनसे कार्यालयात आतमध्ये आल्यानंतर ज्या वेळेला मोठे नेते येतात त्यावेळेला त्यांच्यासाठीची ही जी केबिन आहे ती केबिन आता सुसज्ज करण्यात आलेली आहे। या ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, युवा नेते अमित ठाकरे यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत आणि हा जो टेबल आपण या ठिकाणी बघतोय हा पूर्वी ह्या दिशेला होता इथल्या बाजूला, आता मात्र या टेबलची दिशा देखील बदलण्यात आलेली आहे। वेगवेगळ्या प्रकारचे बदल जे आहेत ते मनसे कार्यालयात या ठिकाणी केले जात आहेत आणि या एकूणच सुसज्ज अशा मनसे कार्यालयामध्ये आता बैठकांचं सत्र देखील सुरू झालेलं आहे। आपण बघतोय बैठक या ठिकाणी सुरू आहे। मनसेचे नेते दिनकर अण्णा पाटील आहेत। अण्णा, वेगवेगळे बदल मनसे कार्यालयात करण्यात आलेले आहेत, काय नेमकी त्यांच्या त्या सगळ्या बदलामागची संकल्पना? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे मध्यवर्ती कार्यालय आहे नाशिकमध्ये आणि यामध्ये सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती की वास्तुशास्त्राप्रमाणे आपलं कार्यालय झालं पाहिजे। आम्ही वास्तुशास्त्रांकडे जाऊन शास्त्रज्ञाकडे त्यांना बोलवलं, त्यांना विचारलं। हा जो दरवाजा आहे हा नैऋत्येला होता, संडास बाथरूम इथं होतं आणि बसण्याची आम्ही पहिलं तिकडे बसायचो आणि इथं मध्ये सुद्धा पूर्व पश्चिम पूर्व बसायचो। आत्ता आम्ही दक्षिण उत्तर केलं आहे, इथं सुद्धा दक्षिण उत्तर केलं आहे। हे सर्व आणि हा दरवाजा तिकडे केला, हे सगळं वास्तुशास्त्रानुसार केलं आहे। या ठिकाणी वास्तू पूजा पण झालेली नव्हती, वास्तुशांती। मग आम्ही वास्तुशांती केली, हे सगळे बदल केले, नवचंडी केली। याच्यामध्ये आम्हाला खूप मोठा बदल वाटतो आहे। निश्चितपणे याच्यामध्ये बदल होणार आणि एक आनंद मिळतो सगळ्यांना, त्यासाठी आम्ही हे आज कार्यालय बनवलं आहे। महापालिका निवडणुका आता डोळ्यासमोर आहेत, पक्ष बांधणी कशा पद्धतीनं सुरू आहे, काय तयारी आहे सध्या मनसेची? एकूणच ठाकरे गटासोबत आपल्या युतीची देखील चर्चा होती आहे, आपली वैयक्तिक कशी तयारी? आम्ही आमच्या पक्षाचे जेवढे म्हणजे शहरातले विभागाध्यक्ष आहेत त्या नेतृत्वामध्ये सर्व विभागाध्यक्ष त्यांच्या जे प्रभाग आहे ते जाऊन फिरत आहे। तिथल्या ज्या आमचे जुने पदाधिकारी होते, नवीन पदाधिकारी, या सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन काही लोक पक्षापासून म्हणजे दुसऱ्या पक्षात नव्हते गेले परंतु ते पक्षातच होते परंतु सक्रिय नव्हते, त्या सर्व पदाधिकाऱ्यांना सक्रिय करण्याच्या सूचना विभागाध्यक्ष त्या भागामध्ये जाऊन करत आहे। दुसरा विषय जो युतीचा जो विषय आहे तो सन्मान्य राजसाहेबांचा विषय आहे। राजसाहेबांचा जो निर्णय असेल तो सर्व पदाधिकाऱ्यांवर बंधनकारक आहे आणि साहेब जे आदेश देतील त्या आदेशाने आम्ही कामाला लागू। आपण बघतोय की मनसेच्या बैठकांचं सत्र या ठिकाणी नाशिकमध्ये सुरू झालेलं आहे। अद्ययावत सुसज्ज अशा पद्धतीचं मनसेचं हे कार्यालय जे आहे ते नवीन आता या ठिकाणी तयार झालेलं आहे। महिला पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, सुजाताताई डेरे असतील, दिनकर पाटील असतील आणि हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या नवीन कार्यालयामध्ये आता सक्रिय झाल्याचं बघायला मिळत आहे। अर्थात दिनकर पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे वास्तुतज्ञांना
या ठिकाणी बोलवण्यात आलं, त्यांच्या माध्यमातून सूचना मांडण्यात आल्या आणि वास्तुशास्त्रानुसार आता मनसेचं हे कार्यालय जे आहे ते पुन्हा एकदा सेवेत रुजू झालेलं आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये येणाऱ्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये मनसे तयार आहे. युतीच्या संदर्भात काय निर्णय होतो याचा पुरेपूर अधिकार जो आहे तो मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेतील. मात्र मनसे आगामी निवडणुकांसाठी पूर्णपणे तयार असल्याचं आता सांगितलं जात आहे. कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.